पसारा आहे. आणि याच्यातलं जे चांगलं आहे ते निवडता आलं पाहिजे. जे चांगलं आहे ते निवडा. सगळ्या गोष्टीमध्ये चांगलं काहीतरी असतं, उपयुक्त काहीतरी असतंच. सगळंच निरुपयोगी आहे असं जीवनामध्ये काहीच नसतं. काही नाही हो, याला काही किंमतच नाही असं काहीच नाही. आपली नखं आहेत, नखं, ही नखं काय किंमत आहे याला? याला कोणी किलोवर घेतं का? आपली नखं काढल्यावर किलोवर कोणी घेतं का? काय किंमत आहे या नखाची? काही नाही. काय उपयोग आहे? काही नाही. उगी कीर्तनामध्ये बसून खाऊन खाऊन दुसऱ्याच्या अंगावर थुंकायला त्याचा उपयोग. याच्या पलीकडे काय नखाला किंमत आहे? त्याला तोळ्यावर कोणी घेत नाही, किलोवर कोणी घेत नाही. नखं वाढतात. काय उपयोग आहे? काहीच नाही. काहीच नाही असं नसतं. ज्या वेळेला पाठीला खाज सुटते ना त्या वेळेला त्याचं महत्व कळत असतं. हे लक्षात घ्या. निरुपयोगी असं जगतामध्ये काही नाही. सगळ्या वाईटातून महात्मा गांधींच्या जीवनामध्ये कथा सांगितली जाते. महात्मा गांधी रेल्वेने प्रवासाला निघाले होते. एक त्यांचा द्वेषी मनुष्य त्याच रेल्वेमध्ये त्यांच्याच डब्यामध्ये बसलेला होता. त्याला महात्मा गांधींना समोर बघितल्यावर त्याच्या अंगाचा तिळपापड झाला, रागावला. पण त्यांना बोलता येईना. काय बोलायचं मोठ्या माणसाला? आपला काय अधिकार? मग त्यांनी काय युक्ती केली? त्याच्याजवळ कागद पेन वगैरे होतं. त्या कागदावर त्यांची निंदा करणारा मोठाच्या मोठा लेखच लिहिला. त्या तुम्ही असेच आहेत, तुम्ही तसेच आहेत, तुम्हाला अमुकच आहे, तुम्हाला तमुकच आहे, हे आहे ते आहे, या चुका तुमच्या झाल्या, त्या चुका झाल्या, तुम्हाला हे झालं ते. काहीतरी त्यांनी 10-5 पानं त्यांच्यावर खरडली त्या रेल्वेमध्ये बसून. आणि आता ती पानं इकडं तिकडं जाऊ नयेत म्हणून त्याला एक टाचणी लावली. ती टाचणी लावली आणि धाडसानी जाऊन हे महात्मा गांधींच्या हातात दिलं आणि सांगितलं, हे वाचा कधीतरी. आता ते महात्मा गांधी आहेत. त्यांनी ते बघितलं. त्यांच्या लक्षात आलं ह्याच्यामध्ये काय अर्थ भरलेला आहे. त्यांनी त्याच्यावरची वरची जी टाचणी होती ना तेवढी काढून घेतली आणि सगळी पानं खिडकीच्या बाहेर हात काढून टाकून वाऱ्यावर फेकून दिली. काही वाचली नाही, सगळी फेकून दिली. टाचणी तेवढी काढून घेतली. तो माणूस तिरीमिरीनं त्यांच्याकडे गेला. बघितलं त्याने आपली सगळी कागद फेकून दिली आणि वाऱ्यावर तिरीमिरीनं त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, तुम्हाला काही कळतं का नाही? अहो, एवढं तुमच्याबद्दल मी लिहिलं, त्याच्यातलं निदान काय चांगलं होतं तेवढं तरी घ्यायला पाहिजे होतं. ते म्हणाले, तेवढंच काढून घेतलंय, बाकी सगळं टाकाऊ होतं ते टाकून दिलंय. एवढी टाचणीच तुझ्या कागदामधली चांगली होती, बाकी सगळं टाकाऊ. मोठी माणसं आहेत. मी का बोलतो आपल्याला याचा विचार करा. आमच्या घरामध्ये पसारा आहे. या पसाऱ्यामधलं चांगलं आणि वाईट आम्हाला निवडायचंय. बऱ्याच वेळेला चांगलं काय आहे ते निवडलं जातं. हे उपयोगाचं आहे, ते उपयोगाचं आहे, ते उपयोगाचं आहे, हे काढून घ्या, ते बाजूला काढून बाकीचं द्या टाकून. माणूस म्हणतो घरामध्ये मान्य. याच्या बरोबर दुसरी एक पद्धत आहे. आमच्या घरातल्या पसाऱ्यातलं ज्या वेळेला आम्हाला निवडायचं असतं ना तेव्हा चांगलं निवडू नका. मग जे टाकून द्यायचंय तेवढ्याला बाजूला करा. जे चांगलं आहे ते शिल्लक राहतं. चांगलं निवडणं म्हणजे काय आहे? उदाहरण सांगतो मी तुम्हाला. उदाहरण सांगतो. एका शिल्पकाराने एक सुंदर पुतळा तयार केला दगडाचा. सुंदर. सगळ्या जगाने त्या पुतळ्याकडे बघून तोंडात बोटं घातली. इतका सुंदर पुतळा आम्ही कधी बघितला नाही. पुतळा तयार झाला. त्याला त्या पुतळ्याच्या बद्दल खूप पुरस्कार मिळाले, खूप गवगवा झाला, बक्षिसं मिळाली. एक पत्रकार त्याची मुलाखत घ्यायला त्यांच्याकडे गेला, मूर्तिकाराकडे. आणि मूर्तिकाराला त्यांनी असं विचारलं, अहो, या दगडातून इतकी सुंदर मूर्ती तुम्ही घडवली, कशी काय घडवली? त्यांनी काय उत्तर द्यावं मूर्तिकारांनी? तो म्हणाला, या दगडातून मी मूर्ती कशी घडवली याचं उत्तर पाहिजे ना. हो म्हणे, कशी काय तुम्ही घडवली? मूर्तिकार म्हणाला, दगडामध्ये मूर्ती होतीच, मी फक्त नको असलेले दगड बाजूला केलेत. हे नको असणारं बाजूला करणं याला अतद व्यावृत्ती लक्षण म्हणतात. आणि त्याच्यातली मूर्ती कोरून बाहेर काढणं याला स्वरूप आणि तटस्थ लक्षण म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आता आणिक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. या आणिकामध्ये फक्त शहाणे पंडितच येत नाहीत. शहाण्या पंडितासह आणिकही माझ्या मनाला येत नाहीत. मग हे आणिकामध्ये कोण येतं? काही नित्यनेमावीण अन्न खाये तो श्वान, तोही त्या आणिकामध्येच आलाय. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी, हेही त्या आणिकामध्येच आलेत. पूस नाही पायचारी मनुष्य परी कुत्रिती, हेही त्या आणिकामध्येच आलेत. आणि या आणिकामध्ये खरं सांगू, संत सोडून आपण सगळे त्या आणिकामध्ये आलोय.
आणि का नाहीये माझ्या मना हो का पंडित शहाणा. अरे मग तुमच्या मनाला कोण पटतं, कोण पटत नाही हे तुम्ही सांगितलंय. तुमच्या मनाला कोण पटतं ते सांगा ना. तुकोबारायांनी 3 पद्धतीनं त्याचा विचार केलाय. माझ्या मनाला कोण पटतं त्याच्यातलं पहिलं लक्षण तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. विठोबा रखुमाई